चला दोन पंच देखील मैदानाच्या दिशेने आगे कुछ करताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत. मिस्टर मुन्ना पठाण फ्रॉम शहापूर आणि मिस्टर उमेश केणे फ्रॉम निंबवली हे दोन पंच तुम्हाला Bablu opened the bowling attack, facing him left-handed batsman Vijendra Patil. First ball, Vijendra chopped as ball, beautifully played through the extra cover in style of chop stroke for a single. So Vijendra off the mark with 1 for no wicket. RD 440. You are watching the first semi-final of Ananta Thakre Cup 2021. पहिली धाव पहिला बॉलवर मिळवतोय फलंदाज विजेंद्र आणि आता स्ट्राइक वर आला बॅट्समन बिंदास लसणे. Now Bablu to Bindas Lasne. Goes to Bindas, pulls it beautifully through the mid wicket for a glorious six. फुलोरे साहेब यांचं देखील आगमन झालंय. पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. On TV monitor, the Raja Manus, Karsan Flore ji joining with us. This time another full and powerful. What a great stroke, plenty of power behind his stroke, tremendous timing and Bindas on fire. साहेब जे उपसरपंच आहेत रांजोळचे त्यांचं आगमन झालंय त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतोय. वेलकम. त्यानंतर सन्माननीय केवल भगत साहेब यांचं देखील आगमन त्यांचं देखील व्हीआयपी डायसवर आम्ही स्वागत करतोय. थँक्यू. सन्माननीय कैलास नाईक साहेब यांना विनंती करतोय कृपया स्टेजवर येण्याची आम्ही विनंती करतोय. प्लीज कम ऑन स्टेज. थँक्यू. In first two match, Bindas Lasne flopped there, but in the important semi-final, two huge hit. Is the good striker of tennis ball, back-to-back 2 sixes. Bablu in tremendous under pressure. Here he go, right arm round his stumps. Post to Lasne, full toss swing, but control swing shot to straight to cow corner. There is a Kamran Patel in of time batsman gets one. Bindas Lasne on 13 and his score is 14 without loss. प्रत्येक मॅच ही प्रत्येक खेळाडूसाठी वेगळी असते. पहिल्या दोन सामन्यामध्ये बबलू प्रभावी होता पण या षटकामध्ये बिंदास त्याच्यावर हावी होऊन बिंदास फलंदाजी करतोय. Now Vijendra on his strike facing a Bablu. Goes to Vijendra, it's hard and high. There is the Kamran Patel, yes, he's out. Vijendra once more out for duck and first wicket fallen now. The loss of 1 wicket. Bindas Lasne showing his class. Hard hitting here. He is on 13. Man out Vijendra for duck. New batsman joining. Shekhar Dalvi. जगामध्ये सर्वात मोठा गुरु म्हणजे तुमचा अनुभव आणि बबलूच्या 2 बॉलवर 2 षटकार आल्यानंतर पुढच्या बॉलला सिंगल आणि त्यानंतर विकेट म्हणजे अनुभवाचा खूप चांगला वापर बबलू करतोय आणि तितका चांगला वापर बॅटिंग साइड मधून बिंदास देखील करतोय. Absolutely. Experience is not only best teacher but also best feature. Oh, beauty. There is a loud shot caught behind. Lovely comeback from Bablu and that marks end of the first over. His score is 14. एक ओवर की समाप्ति 14 रन. आप पूल ए का सेमीफाइनल मुकाबला देख रहे अनंत ठाकरे चषक रबर क्रिकेट मेगा इव्हेंट में. मित्रांनो कुठेच जाऊ नका कारण ही मॅच जशी संपेल
तर सर्वात मोठी मॅच आजच्या दिवसात तुम्हाला अनुभवायला मिळेल, जी प्रेक्षणीय लढत आहे. भिवंडी सिटी स्टार विरुद्ध भिवंडी ग्रामीण स्टार असा हा सामना आपण पाहणार आहोत. आणि खूप चांगली संकल्पना सन्माननीय सुभाष ठाकरे सर, या पुढच्या मॅच बद्दल, प्रेक्षणीय मॅच बद्दल काय सांगाल? बिल्कुल, देखिए भिवंडी सिटी और ग्रामीण के बीच में टेनिस क्रिकेट में बालाजी कप में जो मुकाबला हुआ था वो काफ़ी फेमस हुआ था. ये रबर क्रिकेट में ये भी फेमस होगा. करसन फ्लोरे जो कि हमारे टॉस बॉक्स स्पॉन्सर हैं, राजा मनुष्य के नाम से जाने जाते हैं. हालांकि आज जॉय कुमार ज़्यादा एंजॉय नहीं कर पाई. बल्लेबाजी बहुत ही फ्लॉप रही थी. गेंदबाजी में पिछले मैच के हीरो माजिद शेख को बुलाया गया है. सामना करेंगे शेखर दलवी. पहली गेंद लाइन से हट के हुक खेलने की कोशिश, मिस टाइम स्ट्रोक था. गेंद डीप फाइन लेग पे गई है, 1 रन बनता हुआ. हालांकि माजिद शेख बोरियोली पड़गा को बिलोंग करते हैं और शेखर दलवी खानोली को बिलोंग करते हैं, और दोनों के बीच में पीटीसी पड़गा टेनिस क्रिकेट में कई मुकाबले हुए हैं. चांगली माहिती आणि तितकंच चांगलं क्रिकेट आता तुम्हाला पाहायला मिळेल, कारण बेस्ट वर्सेस बेस्ट. सकाळपासून माजिदे चांगली कामगिरी केली आणि या मॅच मध्ये बिंदास बहारदार कामगिरी करतो. एक चांगलं कॉन्टेस्ट सिद्दीकजी तुम्हाला या षटकामध्ये पाहायला मिळेल. बड़े मैच के खिलाड़ी 2 मैच में कुछ नहीं कर पाए थे बिंदास, अब अच्छी बल्लेबाजी कर रहे. ओ बढ़िया गेंद. माजिद शेख लगातार कातिलाना गेंदबाजी कर रहे हैं. दूसरे की कॉल, और विकेट कीपर के समझ में ही नहीं आया लेग बाय का इशारा कि गेंद कहां फेंके, और जब तक वो गेंद फेंकते बैट्समैन अपनी क्रीज में पहुंच चुके थे. क्विकवर वन हाताळला होता गोलंदाज माजिदने. या अगोदर आपण पाहिलं तर तो कटर बॉलिंग करत होता, पण आता मात्र कुठे क्विकर वन स्पीड खूप चांगला मेंटेन केला आणि शरीराचा वेध घेणारा बॉल. तरी देखील 2 धावा मिळाल्यात, हे देखील तितकंच महत्वाचं आहे. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 17 पे पहुंचा है स्कोर. माजिद शेख सामना करेंगे बिंदास लसने. दूर दूर तक छितराया हुआ फील्ड है. इस मरतबा फुलर लेन की गेंद थी, बल्ले की जड़ से लगी, लुढ़क कर गई शॉर्ट लेग पर, 1 रन बनता हुआ. लाजवाब गोलंदाजी, आणि तोडच नाहीये माजिदच्या गोलंदाजीला, कारण माजिदला माहिती होतं की बबलू जो अनुभवाचं दुसरं नाव आहे त्याला थोडासा मार बसलाय आणि मला या षटकामध्ये कमीत कमी धावा द्यावा लागतील, आणि हात खुले करण्याची संधी देत नाहीये बिंदासला आणि शेखर दळवीला या दुसऱ्या षटकात. माजिद शेख काफ़ी विंटेज नज़र आ रहे हैं, मानो 2016-17 का जो सीज़न था, 2015-16 का सीज़न था जब एनआर के लिए खेलते थे. माजिद शेख, ओ ड्रॉप, मोटा सीरा लेकर विकेट कीपर के हाथों के बीच में से गेंद निकल गई, 1 रन. भिवंडीचा इतिहास सांगतो, ज्या ज्या बॅट्समनची सिटी फॉर्मॅटमध्ये कॅच सुटली जाते तो बॅट्समन मात्र त्यानंतर चांगला बहारदार खेळ करतो. पाहूया तो अपवाद ठरतोय की ती जी उक्ती आहे ती योग्य ठरते या मॅच मध्ये. लगातार माजिद शेख बैट्समैनों को कठिनाइयां पेश कर रहे हैं. अच्छी लेंथ और लाइन मेंटेन किए. लाइन ऑफ अटैक बहुत अच्छा है उनका. लेफ्ट आर्म ओवर द स्टंप जाते हुए इस बार दबा, छोटी गेंद, पुल और पावरफुल, 6 रन. जबरदस्त ऍक्शन तुम्हाला उमेद किया था वहां पे बिंदास लसने ने. बड़े मैच के खिलाड़ी हैं और पहले 2 मैच हालांकि फ्लॉप रहे थे, लेकिन क्लास इज परमानेंट. आणि एक्झॅक्टली या डावात ते जर आपण 3 षटकारांचा जर उल्लेख करायचा झाला तर तिन्हीच्या तिन्ही षटकार हे बिंदासच्या बॅटमधून आलेले आहेत. आणि विजेंद्र मात्र 1 धावा करून बाद झाला आणि शेखर 2 धावांवर खेळतोय. RD 444 को और कॉटरेल और भिवंडी किरण पाटिल को इस वक्त नारायण पाटिल ने ऑल द बेस्ट कहा है. शुभेच्छांचा वर्षाव तर होणारच आहे, कारण ही एक क्रुशियल मॅच आहे, महत्त्वपूर्ण मॅच आहे. आणि या मॅच मध्ये मात्र धावसंख्या झाले 25 धावा, 25 रन्स ऑन बोर्ड. 25 रन. बिंदास लसने 20 पे बल्लेबाजी कर रहे हैं, 6 गेंदों का सामना किया है.
ऊंची बैकलीफ का इस्तेमाल करते हैं बिंदास, ऊंचे कद के भी हैं। ओ बढ़िया वापसी, बैट्समैन की नींद उड़ाती हुई गेंद पहुंची विकेट कीपर के पास। कहीं भी फुटवर्क नहीं था। जहां मोबाइल में नेटवर्क चाहिए, क्रिकेट में फुटवर्क चाहिए। खड़े खड़े बल्ला चला दिया था। 2 ओवर की समाप्ति, रन बने 25। आरडी 444 सेमीफाइनल मुकाबला पूल ए का आप देख रहे, टॉस हार के बल्लेबाजी करती हुई। सामना इक्वली मूव्ह होतोय जसं जसं षटक पुढे जाते, कारण पहिल्या षटकामध्ये बबलू थोडासा मागडा ठरला होता, बॅकफुटला होता थोडासा आरडी 444, पण माजिदने मात्र चांगली सुरुवात केली या दुसऱ्या षटकामध्ये, पण त्यानंतर 5व्या बॉलवर षटकार खाल्लाय. तर एकंदरीत माजिदने 11 धावा खर्च केल्यात आणि बबलूने 14. एका चांगल्या सुस्थितीत आहे आरडी 444, चांगली धावगती मेंटेन केली आहे. गेंदबाजी में परिवर्तन विशाल को लगाया गया है, जिन्होंने सुभाष ठाकरे के सामने अच्छी गेंदबाजी की थी पहले मैच में। सामना करेंगे बैट्समैन शेखर दलवी। शेखर दलवी के बाद जो अनुभव है वो बहुत कम क्रिकेटर्स के पास भिवंडी तालुका में है। ऑफ स्टंप के ज्यादा बाहर वाइड। सुरुवात या तिसऱ्या षटकाची स्वैर चेंडूने होते, अवांतर धावेने होते, एका धावेची वाढ होते. बघा सकाळपासून तुम्ही मॅचेस खेळतायत आणि आता मात्र तुम्हाला खेळपट्टीचा देखील अंदाज आला असेल आणि आउटफील्डचा सुद्धा. विशाल फुल टॉस, गेंद स्विंग कर दिया, गेंद को सीधा दूर कहीं 6 रन। करेश मात्रे कश्ती डूबने के बाद हमसे जुड़ते हुए, वेलकम। आणि खूप चांगलं म्हणालत सुद्धा, आणि आपण तशी चर्चा देखील केली होती की जॉयकुमार टेमघरला करिश मात्रेची उणीव भासणार आहे, आणि या मॅचचा जर विचार केला तर बिंदास लसनेची जोड मिळते आरडी 444 ला. ये गेंद इस मरतबा ऑन दी आप खेला हवा में, कमरान पटेल गेंद के नीचे, और आखिरकार शेखर दलवी आउट हो गए। का सामना किया। नए बैट्समैन बल्लेबाजी को आए हैं, लाइन ऑफ मानकोली दीपेश माली। आरडी 444 को सागर परदेसी ने और स्पेशली दीपेश माली को ऑल द बेस्ट कहा है। आणि सर्वे जो बॉलर आहे आरडी 444 चा, त्यांना शैलेश पटेल डुंगे यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. तर आता योग्य त्या वेळी योग्य त्या क्षणी दीपूचं आगमन झालंय, कारण बिंदास लसने जो त्याच्यासोबत खेळतोय तो इन फॉर्म आहे. त्याच्या बॅटमधून 3 षटकार आले आहेत आणि दीपेश माळी याला देखील षटकारांसाठी ओळखलं जाते, पण विशालचं तितकंच कौतुक आहे. पहिला चेंडू वाईड, त्यानंतर षटकार आणि त्यानंतर विकेट. दीपेश कालन और आतिश एवन जोड़ी बोरपाड़ा ने आरडी 444 और बिंदास लसने को ऑल द बेस्ट कहा है, लेकिन बल्लेबाजी की एवन जोड़ी इस वक्त मैदान पर है, दीपेश माली और बिंदास लसने। तर चांगला खेळ. ही सेमीफायनल आहे ब अनंता ठाकरे चषकची, पूल ए ची सेमीफायनल आहे आणि काटेकी टक्कर होणार तर आहेच. दोन्ही संघाच्या माध्यमातून संघर्ष देखील तितकाच तुम्हाला पाहायला मिळेल, कारण जोपर्यंत संघर्षाची ठिणगी पेटून उठत नाही तोपर्यंत विजयाचा विस्तव जळत नाही. तर पाहूया कुठल्या संघाचा संघर्ष यशाकडे जातोय. धावसंख्या 32 धावा, 32. या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण तुम्ही tennisticket.in च्या माध्यमातून घर बसल्या YouTube वर निहाळू शकता, पाहू शकता. बिंदास सामना करें विशाल का, फिर से स्विंग करने की कोशिश, बीट किया ऑफ स्टंप के बाहर, बहुत अच्छी गेंद आगे रखा था, स्विंग एंड मिस. खूप चांगला स्विंग, तितकंच चांगली गती मेंटेन केली आहे. पिचिंग देखील तितकीच सुरेख तुम्ही पाहिली आणि विशालने खूप चांगलं प्रत्यक्षिक सकाळपासून केलं आणि या मॅच मध्ये सुद्धा विशाल करतोय.
ऑफ स्टंप से ज्यादा बाहर दूसरे मोहल्ले में चले गए, वाइट। शोल्डरचा अतिरिक्त वापर केला जातोय आणि त्याचमुळे आपटून टाकण्याच्या नादामध्ये ही वाईड चेंडूची हाताळणी केली जाते. सचिन यादव, जेबी फुंडास ने इस वक्त बिंदास और अक्षय कसार को ऑल द बेस्ट कहा है. राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए विशाल, इस मरतबा गेंद आसमान में खड़ी रह गई है. विकेट कीपर भी आ रहे हैं, अच्छा जज कर रहे हैं लेकिन नहीं पकड़ पाए. इस बीच तीसरे की कोशिश और कोई भी बैकअप को नहीं, और 3 रन पूरे के बैट्समैन ने. इन 3 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 36 रनों पे पहुंचा है. ऑपॉर्च्युनिटी नेवर कम्स अगेन अँड अगेन, आणि ही एक ऑपॉर्च्युनिटी होती विकेट मिळवून दबाव वाढवण्याची, पण ती ऑपॉर्च्युनिटी मिस केली आणि तरी देखील 3 धावा इतक्या जवळच्या रेंजमध्ये पळून पूर्ण केले जातात, हे तितकंच महत्त्वाचं आहे. बिंदास लसने आणि दीपेश माळी चांगली रनिंग बिटवीन द विकेट. विशाल, दीपेश माली के लिए कमाल के खिलाड़ी है दीपेश माली. कोई भी फॉर्मेट हो, उनकी बल्लेबाजी का कोई जवाब नहीं. पहली गेंद और स्विंग कर दिया, बन गए सरदर्द. पहली गेंद पे चौका मारते हुए दीपेश माली. इस गेंद के बाद मैं आपको बताऊंगा. राइट आर्म ओवर द स्टंप्स, यॉर्कर लेन की गेंद खोद के निकाला, 1 रन. देखिए डॉक्टर मोरेश्वर गवली सर जो कि वॉइस ऑफ महाराष्ट्र हैं, उन्होंने 2006 में जब उन्हें मेयर कप में चांस मिला था, पहले आनंद प्रेरणा में, उस वक्त उन्होंने कहा था कि वेल बिगन इज हाफ डन. और जब भी मैं ये जुमला कहता हूं तो उनका नाम लेके कहता हूं. 41 रन हो चुके हैं, ओवर समाप्त हो चुके हैं 3, स्कोर है 41. लेकिन जिस तरह की बल्लेबाजी नवाब स्पोर्ट्स के पास भी है, दीपेश माली को पता है कि कितने रन चाहिए, क्योंकि माना कि किरण पाटिल बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, जरार मुल्ला पिछले मैच में नहीं चले, अगर वो अपने टच में रहे तो बहुत बढ़िया बल्लेबाज हैं. कम से कम यहाँ पर 60 और 70 के बीच पहुंचना होगा, क्योंकि ये सेमीफाइनल मुकाबला है, और सेमीफाइनल जब मुकाबला रहता है तो उसका प्रेशर भी बहुत बढ़ के रहता है. BC4 फॉर्मेट में टेनिस क्रिकेट सारे दुनिया में मशहूर है भिवंडी का, वहीं अब रबर क्रिकेट भी मशहूर होता हुआ. इसका सारा क्रेडिट जाता है BC4 पूरी कमेटी को, अध्यक्ष अल्ताफ बाली जी, साथ में सुभाष टाकड़े, करसन, जितने भी लोग हैं, प्रमोद स्पेशली, अमोल पाटिल स्पेशली, इन सभी को क्रेडिट जाता है कि उन्होंने एक नए फॉर्मेट में भी चाम लाया. यही कारण है कि टेस्ट इज द बेस्ट, सिटी क्रिकेट इज द बेस्ट. आइए अगले दौर में सुनते हैं सम्राट कमेंटेटर मनीष पाटिल को. धन्यवाद सिद्दीकजी बाबे. आणि 3 षटकांपर्यंत धावसंख्येचा जर विचार करायचा झालं तर 41 धावा आहेत. बघा स्ट्रगल करतोय नवा स्पोर्ट्स हा संघ, पण स्ट्रगल करतानाच तुम्हाला सक्सेस मिळू शकते. तर पाहूया स्ट्रगलचं परावर्तन सक्सेस मध्ये होते का. बॉलिंग ट्रॅकवर माजिद, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, फुल टॉस बॉल, बॉलला उडवलंय, लॉंग वाला क्षेत्ररक्षक आहे पण त्याच्या माध्यमातून होतोय चूक, बॉल निघून जातोय 4 धावांसाठी चौकार. दान देना, ये 1-2 का 4 किया है, कैच के लिए भी गए थे, मिस जज किया. मानो ऐसा है जैसे शेर को आप मानो एकदम ताजा गोश्त खिला रहे हो. आणि एक्झॅक्टली तसा फोर्सफुली त्याचा खेळ सुद्धा होतोय. आणि आता अग्रेसिव्ह स्टान्सने फलंदाजी करतायत दीपू माळी. माजिद, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस खूप जास्त वाईट ठेवला होता बॉल, खूप महत्वाचा आहे या क्षणाला जेव्हा फलंदाज इन फॉर्म आहे त्याला अडवण्यासाठी वाईड यॉर्कर अटाळणं खूप महत्वाचं आहे.
माजिद लेफ्ट आर्म ओव्हर. यावेळेस शॉट अँड पुल आपण फटका पाहिलाय मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल फ्लाय होतोय, मिळतोय हा 4 धावांचा चौकार. पढ़ रहे थे, लेकिन इस ओवर में उनका सामना दीपेश माली से हुआ है. हालांकि शहजाद ने जंप लगा के रोकने की कोशिश की, कामयाब नहीं हुए. अब स्कोर 50 के करीब पहुंच चुका है विनोद पाटिल फॅम टीम RD 440 का. 49 धावा धावफलकावर आहेत आणि दीपूमाळीच्या माध्यमातून आतापर्यंत 3 चौकार खेचले गेलेले आहेत. खूप चांगल्या पद्धतीने आक्रमक खेळ दीपूमाळीचा. ओहो, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न झाला होता. मिडॉनला क्षेत्ररक्षक नाहीये. फॉलो थ्रू मध्ये स्वतः चेंडू अडवण्यासाठी जात आहेत. लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक येईपर्यंत 2 धावा वेगाने पूर्ण केल्या जातात आणि या 2 धावांच्या मदतीने 50 पूर्ण होते. RD 440 या टीमची धावसंख्या पोहोचते 51 या आकड्यावर. 51 रन्स ऑन बोर्ड. सुपरस्टार बनायचा प्रयत्न बिंदास लसने करत होता, पण आता मध्ये दीपेश माळी त्याच्याच पंक्तीमध्ये त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून खेळ करतोय. मिडल ऑर्डर स्ट्रॉंग आहे RD 440 ची. माजिद पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस क्रॉस बॅटेड मिड विकेट रिजन मध्ये मैदानाच्या समतला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप मधून येईपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. एकाच धावेवर समाधान. धावसंख्या 1 ने जाईल पुढे, पोहोचेल 52 या आकड्यावर. RD 440 जरी नाणेफेक हरलाय तरी सुद्धा एक चांगली फलंदाजी होते. 2 गडी बाद 52 धावा, 52 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. लास्ट बॉल असेल या 4थ्या षटकातला. पहिल्या बॉलवर 4 धावा, त्यानंतर डॉट, त्यानंतर 3ऱ्या बॉलवर चौका, त्यानंतर डबल आणि 5व्या बॉलला सिंगल. स्ट्राईकवर बॅट्समन बिंदास लसने शेवटच्या बॉलचा सामना करेल या 4थ्या षटकातला. माजिद लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी शपल वरून खेळण्याचा प्रयत्न झाला होता, पण प्रयत्न फसलाय. फलंदाज हुकलाय, यष्टी वाकली जाते आणि विकेटचं पतन. 3रा विकेट डाऊन. 8 मध्ये यशस्वी होतोय नवाज फोर्टचा संघ आणि त्याचं क्रेडिट जाते माजिदला. आणि इन फॉर्म बॅट्समनला आउट केलंय बॅट्समन बिंदास लसने, ज्याने वैयक्तिक 23 धावा केलेल्या आहेत. दीपेश माळीची एक आणि बिंदास लसनेची चांगली पार्टनरशिप बिल्टअप होत होती आणि स्लॉग ओव्हर मध्ये त्यांचं टिकून राहणं तितकंच महत्वाचं होतं. पण मात्र 4थ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर विकेट मिळवलाय नवाब स्पोर्ट्स टीमने. एक हादरा बसतोय आणि तो हादरा किती फायदेशीर ठरतोय या शेवटच्या षटकामध्ये नवाब स्पोर्ट्सला ते आपल्याला पाहायला मिळेल. नवीन बॅट्समन येतोय तो म्हणजेच अक्षय कासार, जो 5व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी होतोय. अक्षय कासार. नवाब स्पोर्ट्स सकाळपासून चांगला खेळ. RD 440 पहिल्या मॅच मध्ये थोडासा अडकवत होता, 2ऱ्या मॅच मध्ये मात्र खूप चांगला कमबॅक करतोय आणि आता मात्र हे 2 संघ एकमेकांच्या समोर टक्कर देण्यासाठी उभे आहे. एक ठसनचं क्रिकेट, एक रफ अँड टफ क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. तर नक्कीच आम्हाला संधी दिली त्याबद्दल सुभाष ठाकरे साहेब तसेच भिवंडीचे सर्व BC4 कमिटीचे मी आभार व्यक्त करतोय, जी मला या टुर्नामेंटला समालोचनाची संधी दिली. नवीन गोलंदाजी मार्कवर अक्षय. ओहो, दॅट वॉज अ गुड वन. यॉर्कर लेन शपलून केल्याचा प्रयत्न. जसा फलंदाज बिंदास बाद झाला तशाच पद्धतीने बाद झाला दीपू माळी आणि 2 इन फॉर्म बॅट्समन तंबूच्या दिशेने परत. केलंय. नक्कीच मी म्हणालो होतो की 4थ्या षटकापर्यंत
RD 440ने आपला डंका वाजवला होता, पण त्यानंतर मात्र चौथ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर आणि पाचव्या षटकाच्या पहिल्या बॉलवर ही एक काटेकी टक्कर आहे, ही एक प्रतिष्ठेची लढाई आहे हे दाखवून दिले. ते म्हणजेच नवाब स्पोर्ट्स टीमच्या गोलंदाजाने माजिदने एक गडी मिळवला, त्यानंतर अक्षयने लगेचच पाचव्या षटकातल्या पहिल्या बॉलवर विकेट मिळवलंय. तर आता अक्षयच्या माध्यमातून चांगली सुरुवात या पाचव्या षटकाची. स्ट्राईकवर बॅट्समन तुम्ही पाहू शकताय, तो म्हणजेच कुणाल मात्रे. हार्दिक पंड्या ऑफ भिवंडी आणि त्याचा खेळ देखील तसाच बहारदार आहे. गोलंदाजी मार्कवर अक्षय. यावेळेस कवसला डोक्यावरून खेळलेला रक्षक आहे एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये आणि हा झेल होतोय आणि 3 बॉलवर 3 विकेट मिळवतोय नवाब स्पोर्ट्स संघ. हो, आमची बॉलिंग अटॅक स्ट्रॉंग आहे आणि बॅटिंग मध्ये देखील आम्ही तसा प्रयत्न करतोय. पण या पहिल्या डावामध्ये पूर्णतः आता वेठीस धरलेलं आहे टीम RD 440 ओवळीला. अजूनही संधी आहे. चांगले चांगले बॅट्समन जसं सिद्दीक सरांनी बघितलं की 8 ते 9 क्रमांकापर्यंत बॅट्समन आहेत RD 440 या संघामध्ये. पण त्या फलंदाजांनी कुठल्याही क्रमांकावर या पण चांगला खेळ करा हेच सूत्र अवलंबायला हवं. ज्या ठिकाणी आहे तुम्हाला गोलंदाजीचा धोका त्यावेळी गोलंदाजाला ठोका हे सूत्र पूर्ण करायला हवं. शरीरापासून दूर होऊन खेळतात, बॉडी बॅलन्स व्यवस्थित नाहीये, फुटवर्क देखील तितकंसं नव्हतं, फॉलो करून खेळण्याची गरज होती आणि या सर्व गोष्टींमध्ये अडकलाय फलंदाज आणि बॉल जातोय डॉट. अक्षयचं कौतुक करावं तितकं कमी आहे कारण ऑन अ हॅट्रिक होती, तिसरा बॉल डॉट झाला आणि दोन्ही बॅट्समन आणि बॉलर दोघांचं नाव अक्षय कासार आहे. बॅट्समन सुद्धा अक्षय कासार आणि बॉलर सुद्धा अक्षय कासार. अक्षय कासार राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस अक्षय कासारच्या विरोधात हल्ला चढवलाय, बॉलला पाठवून दिलाय वाईड ऑफ मिड विकेट सीमारेष. बॉलवर मात्र यशस्वी ठरला होता गोलंदाज अक्षय, पण त्यानंतर मात्र अक्षय कासार कसला थांबतोय. त्याने मात्र हल्ला चढवला, शॉट गुडलेन बॉलला मिड विकेट रिजन मध्ये पाठवून दिले 6 धावांसाठी. 5वा बॉल अक्षय कासारचा राईट आर्म ओव्हर द विकेट अक्षय कासारसाठी. यावेळेस हवेत आहे मिस टाइम स्ट्रोक. 2 क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक आणि बॉलर झेल स्वीकारण्यासाठी येत आहेत आणि मिस जजमेंट मिस कॉलिंग. कॉलिंग खूप महत्वाची आहे आणि यावेळेस कॉलिंग चुकली आहे आणि यष्टीरक्षकाचा कॉल त्याने दिला होता पण यष्टीरक्षकाचं जजमेंट चुकलं आणि या 2 धावा मिळत आहेत. 2 धावांची वाढ, धावसंख्या 60. बघा हा झेल किती महत्वाचा होता तो येणारा बॉल सांगणार आहे कारण जीवनदान मिळालं अक्षय कासारला ज्याने या गोत्रच्या बॉलला षटकार खेचला होता आणि तो पुन्हा एकदा स्ट्राईकवर येतोय. शेवट कुठल्या संघाच्या बाजूने गोड होतोय ते पाहणं गरजेचं आहे. नवा स्पोर्ट्स संघाच्या बाजूने गोड होतोय की RD 440च्या माध्यमातून. पण एक चांगली बॅटर रंगणार आहे. 12च्या धावगतीने RD 440 संघ खेळतोय. 60 धावा आतापर्यंत बनवल्यात. शेवटच्या बॉलवर किती बनतायत पाहूया. स्ट्राईकवर बॅट्समन अक्षय आणि गोलंदाजी मार्कवर अक्षय. यावेळेस नवाब स्पोर्ट्सने खूप चांगला कमबॅक, शेवटच्या बॉलवर विकेट डाऊन आणि अशा पद्धतीने पहिला डाव संपतोय आणि पहिला डाव समाप्त झाल्यानंतर RD 440 टीमने धावा बनवल्या 60 आणि जिंकण्यासाठी 30 बॉलमध्ये 61 धावा बनवाव्या लागतील. त्यामुळे टीम नवाब स्पोर्ट्सला मी रजा घेतोय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये नक्कीच बदल होईल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये मी आमंत्रित करतोय राहुलजी भोईर आणि सुभाजी धुमाल. धन्यवाद.
तर जे आव्हान आहे ते 61 धावांचं. होळी आपण सामन्याकडे प्रथम फलंदाजी करताना DT फोर 0 ओव्या संघाने निर्धारित 5 षटकामध्ये आपल्या धावपैल करा 6 गाड्यांच्या मोबदल्यात धावा झळकल्या त्या 60 आणि 61 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे नाव स्पोर्ट्स या संघासमोर. संयोजन कक्षामध्ये पुन्हा एकदा संलग्न होत आहेत, जॉईन होत आहेत राहुल भोईर सर. वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू सो मच धुमाल सर. आमच्यासोबत कम्प्युटर कॉमेंटेटर धुमाल सर देखील आहेत. भूपेश सुद्धा देखील मनापासून आभार. सकाळपासून खूप सुंदर ऑपरेटिंग आणि चांगली कॅमेरा वर्क त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटलं. आपलं देखील मनापासून आभार. तर विजयासाठी एकूण टार्गेट 61चं टार्गेट या मॅचमध्ये हा सामना जिंकण्यासाठी. याच्यानंतर आपल्याला बेस्ट वर्सेस बेस्ट प्रति मॅच आपल्याला पाहायला मिळेल. कुठेही जाऊ नका, आमच्यासोबत जोडलेला तुम्ही, कारण का ठाकरे चषकाची एक अप्रतिम मॅच तुमच्या भेटीसाठी येते. भिवंडी सिटी वर्सेस भिवंडी ग्रामीण. गेम प्ले करूया, जाऊया आपण धुमाल सरांकडे. धन्यवाद. पहिल्या षटकामधील पहिला चेंडू मिस टाइम फटका. चेंडू फायनल रिजनमध्ये ट्रॅव्हल होतोय. डीप मधून शतरक्षक चेंडूवर येतोय. तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजाला. जरा एका धावेने स्वतःच आणि आपल्या संघाचं अकाउंट ओपन करतोय. किरण आतापर्यंत इम्प्रेस केला. किरणने जेव्हा गोलंदाजी केली धुमाल सर, तेव्हा आपण आपण खूप चांगली गोलंदाजी बघितली आहे. इकॉनॉमिक गोलंदाजी ज्याला म्हटलं जातं, कंजूशी गोलंदाजी ज्याला म्हटलं जातं, आणि खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत किरण पाटीलने केली या स्पर्धेमध्ये. अगदी बरोबर. किरण पाटील यावेळी अप्रतिम चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू आणि फलंदाजाला पूर्णपणे खोलून ठेवला होता. जबरदस्त गोलंदाजी, किती चांगलं. नक्कीच या दरम्यान आपण बघतोय गोलंदाजी जर विचार जर केला तर चांगली ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळते. किंवा भरपूर चांगल्या हातावरती नियंत्रण आपल्याला पाहायला मिळतं. जास्त वेगानं चेंडू टाकण्याचा प्रयत्न नाहीये. विकेट टू विकेट बाजील ज्या अनुषंगानं नक्कीच सफळ होतो, त्याच अनुषंगानं मात्र गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते किरण पाटीलची. यावेळी पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू, अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय किरण पाटीलला. मॅन फ्रॉम सावध याच्या माध्यमातून अप्रतिम आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळतं. प्रत्येकी चेंडू आपल्याला वेगळा पाहायला मिळतो. कधी चेंडू खाली राहतो ऑफस्ट्रिक वरती, आता आपल्याला नक्कीच बाउन्सर देखील पाहायला भेटला. म्हणजे प्रत्येकी वेळेस व्हेरिएशन नसणं गरजेचं आहे आणि तो व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळतो, कारण का काळानुसार बदल होणं गरजेचं आहे. त्याच गोष्टी आपण जर नक्कीच करण्याचा प्रयत्न केला तर कदाचित आपला खेळ थोडासा खराब होतो. मात्र चांगली गोलंदाजी. यावेळी पुन्हा एकदा हा प्रतिम चेंडू. जेवढं कौतुक राहुल तेवढं थोडं आहे किरण पाटीलला या गोलंदाजाचं. नाही, शब्द अपुरे आहेत. आता मात्र शब्द अपुरे. ज्या अनुषंगानं किरण गोलंदाजी करतो, अप्रतिम आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. जास्त वेगानं टाकण्याचा प्रयत्न नाही, हातावरती भरपूर चांगला नियंत्रण. कारण का बाजील सारखा एक अप्रतिम खेळाडू स्ट्रायकिंग इनलाय, त्याला थांबवून ठेवलाय. त्याचं कारण चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. किरण पाटीलची एक अप्रतिम गोलंदाजी. यावेळी मात्र मिस्टाईम फटका तर आहे. चेंडू हवेमध्ये आहे. सुरेख झेल आणि यावेळी मात्र बाजीलला याला जावे लागेल डगॉटच्या आसऱ्याला. पहिल्या विकेटचं पतन, पहिला हादरा नावा स्पोर्ट्स संघाला. पटेल येतोय वन डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी. बाजील मात्र खाताही खोलू शकला नाही. 4 चेंडूंचा सामना केला होता आणि नुकताच बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला गेलेला आहे. यावेळी मात्र अधुरे मानाने खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू समाप्ती. तर एक सफल षटक समाप्त होत आहे किरण पाटील याचा. आणि या षटकाचा विचार केला तर फक्त आणि फक्त एक धाव खर्च केलेले आहे आणि एक महत्वाचं विकेट मॅन इन फॉर्म बाजील याचं विकेट प्राप्त केलेलं आहे. अप्रतिम आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग भरपूर चांगली आपल्याला पाहायला भेटली. आणि 444 ओव्हर या टीमची
आजच्या दिवसामध्ये जर आपण ओळी टीमचा जर खेळ बघितला धुमाळ सर, तर प्रत्येकी खेळाडूनं आपल्याला नक्की जी जिम्मेदारी जबाबदारी सोपवली आहे ती कंप्लीट करत असताना ज्युनियरचा नक्कीच आपण बघतो फॉर्मॅट, ते देखील प्रत्येकी नक्कीच विजेंद्र सारखा खेळाडू चांगला खेळ करतोय. त्याच्यानंतर आकाश पाटीलनं माफ करा किरण पाटीलनं प्रत्येकी वेळेस जिम्मेदारी जबाबदारी घेतली आहे. हिमांशू देखील आता माझ्या टीम मध्ये आला, तो देखील प्रयत्न करतो चांगली गोलंदाजी करण्याचा. सुरुवातीला बॅटिंग देखील आपल्याला चांगली बिंदास लसणे असेल, त्याच्यामध्ये शेखर दळवी असेल, दीपू माई असेल, अक्षय कासार असेल, टीमचे कॅप्टन कुणाल म्हात्रे देखील आपल्याला इनॅक्शन मध्ये पाहायला मिळतो. म्हणजे चांगली टीमची बांधणी केली आहे आणि चांगला खेळ आपल्याला आजच्या दिवसामध्ये 8-4-0 ओव्हर या टीमचा या मॅच मध्ये पाहायला मिळतो. अगदी बरोबर. चांगली फलंदाजी आणि त्यानंतर चांगली गोलंदाजीला सुरुवाती केलेली आहे. किरण पाटील जो फ्रंट लाईन गोलंदाज आहे 8-4-0 ओव्हर या संघाचा, त्या गोलंदाजाने चांगली कामगिरी अगदी पहिल्या षटकामध्ये केलेली आहे. अक्षय कासार येतोय मॅन फ्रॉम अनगाव, गोलंदाजी मार्कवर सामना करेल फलंदाज कामरान पटेल. यावेळी मात्र मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नाही, धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न तिथे केला गेलेला नाही. स्वतः गोलंदाज चेंडू फील करतोय शॉर्ट कव्हर रिझन मध्ये आणि कुठल्या प्रकारची धाव नाही. अक्षय कासार आपल्याला पाहायला मिळतात, जे टीमचे कॅप्टन देखील आहेत. चांगली गोलंदाजी अक्षयने देखील आजच्या दिवसामध्ये केली आहे आणि जिंकणारा संघ आपल्याला मेगा फायनल मध्ये धुमाळ सर पाहायला मिळेल. नक्कीच, कारण हा सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळी जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, एक छोटी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि ही धाव पूर्ण होत आहे. लेग बॅटचा इशारा तो पंच मुन्ना पठाण सरांकडून धावसंख्या सिंगलने वाढेल आणि धावसंख्या 1ने वाढून झालेली ती धावपळीवर 2 धावा. अप्रतिम आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. हरिभक्त पारायण रंगनाथ नाईक महाराज यांचे इथे आगमन होत आहे, त्यांचे हार्दिक स्वागत आहे चषकामध्ये. बादवडचे आहेत आणि रंगनाथ भाऊ सातत्यानं आपल्याला करिश मात्र्यांच्या सोबत पाहायला मिळतात, कारण का पुणे येथे देखील आमच्या सोबत ते जॉईंट होते. रंगनाथ भाऊ आपलं देखील हार्दिक स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. अक्षय कासार राईट मोर द विकेट. यावेळी समोर खेळण्याचा प्रयत्न 20 मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय एक्स्ट्रा कव्हरला. जोपर्यंत चेंडू अडवला जातोय तोपर्यंत एकाच धावे समाधान मानावं लागतं फलंदाजाला. एका धावेने धावसंख्या हळूच पुढू शकते. धावसंख्या 1ने वाढून झालेली ती धावपळीवर 3 धावा. ज्याप्रमाणे सुरुवात हवी होती नवा स्पोर्ट्स संघाला, त्याप्रमाणे सुरुवात करता आली आणि त्याचं कारण किरण पाटील आणि अक्षय कासार यांची असरदार गोलंदाजी. यावेळी मात्र लॉ फुलटा चेंडूला ऑन साइडला मिड विकेट क्षेत्रामध्ये टोलवलेला आहे. शेखर दलवी चेंडू फील करतोय, तोपर्यंत एकच धाव, एका धावेपेक्षा अधिक नाही. गोलंदाजी पाहायला मिळते आणि स्पर्धा देखील तेवढीच आपल्याला अप्रतिम पाहायला मिळते. नंदबुवा ठाकरे चषक, सुभाषजी ठाकरे आणि त्यांच्या समोर त्यांचे सर्व त्यांचा मित्र परिवार यांच्या माध्यमातून सिटी क्रिकेटचा हा मोठा बिग इव्हेंट आपल्याला पाहायला मिळतोय भिवंडीच्या ऐतिहासिक नगरीमध्ये. अक्षय राईट मोर द विकेट. यावेळी मात्र जरार आणि जराराच्या बॅटून निघालेला हा षटकार. ह्याच्या बॅट मधून जारा यांनी अखेर चेंडूला केलाय सीमारेषे बाहेर फरार. अशीच बॅटिंग करावी लागेल. आता जर अशी बॅटिंग केली तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकेल, कारण का विजयासाठी 60+61 धावसंख्येचं टार्गेट आहे आणि जरारच्या मुल्लाच्या बॅटमधून अप्रतिम आपला षटकार पाहायला भेटला. अक्षय पुन्हा एकदा जरार मुल्लासाठी. यावेळी ऑन साइडला चेंडू खेळून काढलेला आहे. मिडल ऑफ द बॅट यावेळी चेंडू घेता आला नाही. एका धावेवर समाधानी. सिंगलने धावसंख्या वाढेल आणि धावसंख्या 1ने वाढून झालेली ती धावपळीवर 11 धावा. तर अजून 18 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 50 धावेची गरज आहे. तर आपण जाऊया आमच्या व्यासपीठावरती, जिथे नक्कीच आजच्या दिवसामध्ये आम्हाला भरपूर चांगलं सहकार्य आमचे सहकारी समालोचक मित्र भाईंदर परिसरातील एक नामांकित समालोचक अर्थातच मनीष पाटील सर यांचा नक्कीच आपण शुभ सन्मान करसनदादा फुलवरे यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करतोय. नक्कीच खूप चांगलं समालोचन सातत्याने आपण त्यांचं ऐकत असतो. भरपूर साऱ्या नक्कीच मुलाखती देखील आपण त्यांच्या पाहत असतो आणि पुणे येथे देखील चांगलं समालोचन त्यांनी आमच्यासोबत केलं आणि ते आज मात्र नक्कीच भिवंडीमध्ये देखील आपण त्यांना सातत्याने ऐकतोय. धुमाल सर.
नक्कीच मनीष पाटील सर एक टॅलेंटेड समालोचक ज्यांच्या नावे आहे चोपडा यांच्या अंदाजाने आपण पाहतोय असे टॅलेंटेड समालोचक मनीष पाटील सरांचा इथे सन्मान केला जातो. व्हॉइस ऑफ भाईंदर या चषकामध्ये पहिल्याच दिवशी चांगला आवाज त्यांचा आपल्याला ऐकायला मिळाला होता आणि त्यांचा सन्मान इथे केला गेलेला आहे. थँक्यू सो मच मनीष पाटील. सेकंड स्पेलला झाली आहे सुरुवात आणि इथनं विकेट टेकिंग गोलंदाजी जरारला देखील इथनं मैदान सोडावं लागेल. किरण पाटील ज्यानं पूर्णपणे टीमची जिम्मेदारी जबाबदारी घेतली आहे. चांगली गोलंदाजी फलंदाज बाद. प्रतिस्पर्धी संघाला बनवून देत नाही रन. नक्कीच अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. किरण पाटील यांनी पहिलं षटक घातलं होतं ज्यामध्ये फक्त एक धाव खर्च केली होती, एक विकेट प्राप्त केला होता आणि यावेळी मात्र आपल्या स्पेलमधील दुसरे षटक हाताळताना आलेलं आहे आणि पहिल्याच चेंडूवर पहिलं विकेट प्राप्त केलेलं म्हणजे एकंदरीत 2 विकेट त्यांनी आपल्या स्पेलमध्ये प्राप्त केलेले आहेत. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 11 धावा आणि 2 फलंदाज सलामी जोडे तंबूच्या आश्रयाला गेलेले. नवीन फलंदाज शहजाद येतोय. किरण पाटील लेफ्ट हँड गोलंदाजी करताना यावेळी मात्र चेंडू जातोय या फायनल रिझन मध्ये डीपला क्षेत्रक्षक तैनात आहे. फक्त एकच धाव, सिंगल धावसंख्या वाटेल. सिंगल डबलने कुठलाही नक्कीच फरक पडणार नाहीये कारण आता इथं नवाब स्पोर्टला खूप चांगली बॅटिंग करावी लागेल. षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. ज्या पहिल्या इनिंगमध्ये आपण खेळ बघितला पहिल्या इनिंगमध्ये खूप चांगली बॅटिंग पाहायला भेटली तशीच बॅटिंग आता मात्र इथनं करावी लागणाऱ्या मैदानाच्या आतमध्ये कामरानला. नक्कीच कामरान याला रन बनावं लागतील जर नवाब स्पोर्ट्स संघाला सामना जिंकायचा असेल तर. यावेळी बॅकफुटला जाऊन चेंडूला विसेप मध्ये खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक लॉंग मध्ये तैनात होता. फक्त एकच धाव, सिंगल धावांवर भर द्यावा लागतो या फलंदाजी करणाऱ्या संघाला. त्याचं कारण अप्रतिम गोलंदाजी. काय गोलंदाजी केली आजच्या दिवसामध्ये पूर्णपणे आयोजकांचं लक्ष वेधून घेतलं. ज्या अनुषंगाने गोलंदाजी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त गोलंदाजी पहिल्याच सामन्यापासून पहिल्याच षटकापासून आपल्याला अग्रेसिव्ह गोलंदाजी पाहायला भेटली गोलंदाज किरण पाटीलची. किरण पाटील यावेळी चेंडू हवेमध्ये आहे. मिस टाइम फटका आहे. शेखर दलवी चेंडू खाली आणि फलंदाज बाद. आणखीन एक फलंदाज बाद होत आहे नवाब स्पोर्ट्स या संघाचा. सिटी आणि भिवंडी ग्रामीण अशी आपल्याला नक्कीच मॅच पाहायला मिळणार आहे. तर दोन्ही संघाने नक्कीच आपण आला असाल तर आमच्या मॅनेजमेंट कमिटीशी तुम्हाला संपर्क साधायचा आहे. सिटी फॉर्मॅटचे नक्कीच तुम्हाला दर्जेदार खेळाडू पाहायला मिळतील आणि ग्रामीणचा देखील तुम्हाला आजच्या दिवसामध्ये खेळ पाहायला मिळेल. रबर बॉलमध्ये प्रथमच नक्कीच ही मॅच आणि मनापासून आपण आभार व्यक्त करूया सुभाषदादा ठाकरे यांचं की ज्यांच्या माध्यमातून नक्कीच ही प्रेक्षणीय मॅच तुमच्या भेटीला नक्कीच येते. काहीच नक्कीच क्षणाच्या नंतर कदाचित या मॅचच्या नंतर तुम्हाला तो सामना पाहायला मिळेल. तुम्ही जर आला असाल तर लगेचच आमच्या मॅनेजमेंट कमिटीशी तुम्हाला संपर्क साधायचा आहे. पुढील चेंडू किरण पाटील पुन्हा एकदा पुन्हा एकदा मिस टाइम फटका आणि आणखीन एक फलंदाज बाद. झेलबादच्या रूपाने कामरान याची खेळी संपुष्टात. पुढील लढत मित्रांनो कुठेही जाऊ नका. यावेळी पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू आणि आणखीन एक फलंदाज बाद आणि विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय किरण पाटील हा गोलंदाज.
विचार केला तर या मैदानावर गेल्या चषकामध्ये पहिली विकेट हॅट्रिकचा विक्रम महेश ठाकूरपाड्या संघाचा यांनी गोडसे बी संघाविरुद्ध केला होता आणि त्यानंतर आपण पाहतो या चषकामधील पहिली विकेट हॅट्रिक किरण पाटील याच्या नावे. आणि आजच्या दिवसाचा जर विचार केला तर किरण पाटीलच्या अगेन्स्ट खेळत असताना कुठल्याही फलंदाजाने त्याला षटकार मारला नाहीये. म्हणजे कंट्रोल गोलंदाजी आतापर्यंत किरण पाटील याची आपल्याला पाहायला मिळालेले आहे. नक्कीच दरम्यान इथे आगमन होत आहे DC4 अध्यक्ष सन्मान्य आदरणीय अल्ताफ बाली साहेबांचा. वेलकम सर, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. बाली ट्रॉफीचे शिल्पकार अल्ताफ बाली सरांचे ते आगमन होत आहे. वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत आहे या चषकामध्ये. आणि त्यांचं स्वागत ही षटकाराने केलेलं आहे. अल्ताफ बाली सरांचा शुभ आगमन आणि षटकाराचा देखील इथे आगमन. यावेळी आणखीन एक चांगला चेंडू, एक धाव तर कंप्लीट केली जाते. मात्र सामन्यामध्ये विशेष काही उरलेलं नाही. पूर्णपणे पाडत जड RD444 ओवळ्या संघाचं पूर्णपणे सामन्यावर पकड मजबूत केलेलं आहे. त्याचं कारण चांगली फलंदाजीने त्यापेक्षा चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. हिमांशू पाटील गोलंदाजी मार्कवर, मॅन फ्रॉम आलिमगड. यावेळी मध्ये चेंडू खेळून काढलेला आहे. जोपर्यंत चेंडू फील केला जाईल लॉग ऑफ रिझन मध्ये अक्षय कासार याच्या माध्यमातून, तोपर्यंत फक्त एकच धाव, एका धावशी अधिक नाही. यावेळी इनसाइड आउट, चेंडू हवेमध्ये, मात्र क्षेत्ररक्षकापासून दूर, फक्त एकच धाव. बालाजी चषकामध्ये आपण या अगोदर ग्रामीण विपक्ष सिटी स्टार विपक्ष ग्रामीण स्टार हा सामना पाहिला होता. मात्र रबरवर पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये प्रथमच हा सामना आपल्याला पाहायला मिळेल आणि आणखीन एक इतिहास इथे रचला जाईल या मैदानावर. यावेळी एक धाव तर कंप्लीट केली जाते आणि पंचांचं वायरचा इशारा 1+1 इथून फक्त आणि फक्त पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न नवा स्पोर्ट्स संघाकडून केला जाईल. कारण पूर्णपणे आपण पाहतोय RD444 ओवळी हा संघ विजयाच्या दिशेने आगेकूच करताना. यावेळी समोर खेळलेला आहे, बॉलर बॅक्ड आहे, फक्त एकच धाव. धावसंख्या आपण पाहतोय धावपलकावर झालेली आहे ती 25 धावा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 25. पूर्णपणे पकड मजबूत आपण पाहतोय RD444 ओवळ्या संघाच्या सामन्यावर. यानंतर मित्रांनो कुठेही जाऊ नका. भिवंडी सिटी स्टार आणि भिवंडी ग्रामीण स्टार हा प्रेक्षणीय सामना आपल्याला पाहायला मिळेल. स्टार वॉर, बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. तर आपण पूर्णपणे सज्ज राहा, तयारीत राहा, कारण पुढील लढत या दोन संघामध्ये आपण पाहणार आहोत. शेवटचे षटक घालण्यासाठी सर्वेश येतोय, मॅन फ्रॉम डुंगे गोलंदाजी मार्कवर. मिशन इज इम्पॉसिबल, फक्त फॉर्मॅलिटी लेफ्ट राहिलेले आहे. यावेळी मिस टाइम फटका आहे, क्षेत्ररक्षकापासून दूर चेंडू, स्क्वेलिक रिजन मध्ये एक धाव, एका धावशी अधिक नाही. सर्वेश राईट मोर द विकेट. चांगल्या चेंडूच्या हाताळणी, निर्धाव चेंडूची समाप्ती. तर पुढील सामना आपण भिवंडी सिटी स्टार, ज्यामध्ये अनेक स्टार खेळाडूंना आपण इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत, ज्यामध्ये गेसुद्दीन शेख, बिलाल शेख, करेश मात्रे, श्याम चौधरी, फाईक अन्सारी, माजिद बोबडे,
साकिब खान, उमर खान, सागर तरे, ओसामा दौडी, सैफ शेख, हरी जोशी, अमोल पाटील, जमा, जावेद बबलू यांना पाहणार आहोत. तर दुसऱ्या बाजूला भिवंडी ग्रामीण स्टार संघाकडून आपण पाहणार आहोत बुम बुम या षटकाराप्रमाणे हे आपण पाहतोय सुभाष ठाकरे मॅन फ्रॉम ठाकूर. आभार व्यक्त करतोय. बारकू ठाकरे यांचं शुभ आगमन झालं, आपलं हार्दिक स्वागत. कालूराम ठाकरे यांचं देखील शुभ आगमन झालं, आपलं हार्दिक स्वागत आहे. अल्ताफ बाली सरांचं देखील शुभ आगमन झालं, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. तर अशा प्रकारे हा सामना जिंकलेला आरडी डेव्हलपर 0 ओवली या संघाने अभिनंदन. संघनायक अक्षय कासर अभिनंदन, आरडी डेव्हलपर 0 ओवली अभिनंदन, विनोद पाटील